इनकलाब है, जुल्म का जवाब है हर शहीद का, हर गरीब का हमें तो प्यार है। रुके न जो, रुके न जो, झुके न जो, दबे न जो, मिटे न जो, हम वो इनकलाब हैं, जुल्म का जवाब है हर शहीद। नमस्कार, मी गजानन उमाटे, TV9 मराठीच्या या लाल किल्ला एक्सप्रेस या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यात आपण आहोत। इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। वर्धा हा ऐतिहासिक जिल्हा आहे, ज्या भूमीत देशाच्या स्वातंत्र्याची रणनीती ठरवण्यात आली, ज्या भूमीनं या देशाला जय जवान जय किसानचा नारा, जय जगतचा नारा दिला, भूदान चळवळी ची देण जी आहे ती पवनार मधून दिली, त्या भूमीत आहो। महाराष्ट्रातली एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती जिने पहिल्यांदा या शेतकऱ्यांना 1 रुपयाने जेवण दिलं, अशा या वर्धा जिल्ह्यात आपण आहो। आपल्यासोबत या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे या ठिकाणी आहे। मनोज चांदूरकर सर या ठिकाणी आहे, काँग्रेसचे नेते, त्यासोबतच सुधीर दिवे भाजपचे नेते आणि सहकार क्षेत्रात इथेनॉलच्या वाहनांमध्ये इथेनॉल वापरण्यासाठी ज्यांचा मोठा वाटा आहे, ज्यांचा पुढाकार आहे, त्यासोबतच ॲडव्होकेट सुधीर कोठारी आहे, शेतकऱ्यांसाठी मोठं काम, राष्ट्रवादीचे नेते आहे आणि 1 रुपयात शेतकऱ्यांना ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीने जेवण दिलं ती त्यांची संकल्पना होती। त्यासोबतच अनंत गुडे सर आहेत, शिवसेनेचे नेते। या सगळ्या मान्यवरांसोबत आपण चर्चा करणार आहोत। परंतु या शोची सुरुवात, कारण की महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी ही लाल किल्ला एक्सप्रेस या ठिकाणी आलेली आहे आणि लोकशाहीमध्ये जनतेची मतं महत्त्वाची असतात आणि ही जनता ठरवणार आहे की लाल किल्ला कोणाचा होणार, इथला खासदार कोण असणार। त्यामुळे या शोची सुरुवात करताना एक महत्त्वाचा सर्वे आपण घेऊया की, कारण की शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे, बेरोजगारी आहे, तर गेल्या 5 वर्षात किती लोकांना वाटतं की बेरोजगारीचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो सुटला, रोजगार मिळाला असं किती लोकांना वाटतं, रोजगार मिळाला असं किती लोकांना वाटतं, हात वर करा ज्यांना वाटत असेल। शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असं किती लोकांना वाटतं, शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही असं किती लोकांना वाटतं, रोजगार मिळाला नाही असं किती लोकांना वाटतं। पांडे यांच्याकडे येतो, का वाटतं तुला रोजगार मिळाला नाही, शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही? आतापर्यंत बेरोजगार खूप वाढत आहे। आपल्या विदर्भाचा प्रश्न सर्वात मोठा आहे। विदर्भ राज्य निर्मितीचा वादा भाजप सरकारने केला होता, आतापर्यंत पूर्ण केलेला नाही आहे। 11 लोकसभेची सीट होती आपल्या विदर्भात, आता फक्त 10 लोकसभेची सीट राहिली आहे। रोजगारच्या तलाशमध्ये आपले तरुण मंडळी पश्चिम महाराष्ट्राकडे जात आहे, मुंबई पुणेकडे जात आहे। तुम्ही काय सांगणार? आपल्या जवळ मोठमोठ्या कंपन्या असून सुद्धा कोणतीच कंपनी बाहेर नोटीस लावत नाही की इथे वॅकन्सीज आहे, त्यामुळे सगळे ग्रॅज्युएशन झालेले मुलं असेच पडलेले। शेतकरी आपल्या सोबत आहे, काय समस्या आहे? विदर्भातील जे पॉलिओसाठी सेट डेट या विषयावर गेल्या 4-5 वर्षात खूप मोठा घोटाळा झाला आहे। त्या संदर्भात वेळोवेळी आम्ही दाद मागायला गेलो, अजूनपर्यंत आम्हाला दाद मिळालेली नाही आहे। तुम्ही काय सांगा? शेतकऱ्याच्या एवढ्या समस्या आहे की भाजप सरकारने जे आश्वासनं दिले होते त्या आश्वासनाची एकाही आश्वासनाची पूर्तता न करता, कांद्याचा भाव 1 रुपया, काय थट्टा करता काय आपला शेतकऱ्याची? तुम्ही काय सांगा? शेतकऱ्यांसाठी काहीच हे सरकार करून नाही राहिलं आहे। तिथे एकही शेतकऱ्याचा वाली बसलेला नाही आहे। कृपया करून शेतकऱ्याचा एकतरी प्रतिनिधी तिथे असायला हवा। शेतीमालाला भाव न दिल्याने या देशामध्ये सगळ्यात मोठी बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली आहे। जय जवान जय किसान या नाऱ्याबद्दल हे नेते काय बोलणार आहे तेच ऐकायचं। नक्कीच, जो जिता वही सिकंदर, भाजपचे खासदार रामदास तळस या ठिकाणी आहे, त्यामुळे भाजपचे जे नेते या ठिकाणी आहे, सुधीर दिवे सर, रोजगार निर्मितीसाठी भाजपने काय केलं, रोजगार निर्मिती झाली नाही असं म्हणतात हे सगळे तरुण, काय केलं भाजपने? रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून या वर्धा जिल्ह्यातच सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्ट तयार करण्याचं नियोजन या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं। त्याकरिता सिकॉमकडे असलेली जमीन पुन्हा शेतकऱ्यांना वेगळ्या मेहनतानं देऊन त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि ज्यावेळेला इथलं ड्रायपोर्ट पूर्ण होईल त्यावेळेला साधारणतः या जिल्ह्यातल्या 4 ते 5 हजार युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल। ड्रायपोर्टच्या निर्मितीमध्ये जे वेगवेगळे कारखाने त्या ठिकाणी येतील, जे अँसिलरी युनिट्स येतील, त्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल। सर उत्तर देऊ द्या, उत्तर घेऊया। हा सर, रोजगार निर्मितीबद्दल झालं, शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल कुठलीही समस्या सुटलेली नाही। हा सर, शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल सर उत्तर घेऊया। जे सुरुवात केली आहे तीच सांगतोय ना सर तुम्ही। हा JNPTच्या माध्यमातून
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ही जमीन ताब्यात घेतलेली आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष सिव्हिल काम सुरू झालेलं आहे. आजपर्यंत या देशात काँग्रेसचं राज्य असताना एक लॉईड सारखा छोटासा उद्योग जो देखील आज बंद पडायला आला अशी अवस्था आहे. या जिल्ह्यामध्ये कुठलाही उद्योग निर्माण झाला नाही. सर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय केलं ते सांगा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर तुम्ही माझ्याकडे पाहून बोला. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी या देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची योजना या राज्यामध्ये राबविली गेलेली आहे. या राज्यामध्ये या जिल्ह्यात एकाही कास्तकाराची कर्जमाफी या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये 98,000 शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 78,186 लोकांची कर्जमाफी ही झालेली आहे. 88,186 लोकांची कर्जमाफी या ठिकाणी झालेली आहे. अजून 20,000 लोकांची कर्जमाफी झाली नाही हे खरं आहे. परंतु 78,186 लोकांची यादी 98,000 पैकी 78,000ची कर्जमाफी म्हणजे 80,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. कर्जमाफीचे 3 प्रकार होते. 1.5 लाखाच्या वरची कर्जमाफी, ज्याला 1.5 लाख रुपये कर्ज मंजूर, जो चालू खातेदार होता त्याला वेगळी कर्जमाफी, आणि 1.5 लाखाच्या आज जवळजवळ 80% कर्जमाफी झाली. आम्हाला मान्य आहे. 20% कर्जमाफी अजून बाकी आहे, ती देखील त्यांनी मान्य केलेलं आहे. सर शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या ठिकाणी आहे. सर काय परिस्थिती आहे? सगळ्यात पहिले जे दिवे साहेब बोलले ते अत्यंत खोटं आहे. त्यांनी सांगितलं की 1.5 लाख म्हणजे कर्जमाफीचे 3 प्रकार, की एक कर्जमाफी 1.5 लाख पर्यंत ती आहे. अशा बरेचशा केसेस आहे, बरेचसे उदाहरणं आहे की त्याला 1.5 लाख माफी व्हायला पाहिजे होती पण झाली नाही. जेव्हा आम्ही बँकेत गेलो, बँकेत विचारलं की कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे शासनाने जो सर्क्युलर इश्यू केलं त्याप्रमाणे या शेतकऱ्याची 1.5 लाख रुपये माफी झाली पाहिजे. त्यांनी सांगितलं साहेब हे नवीन सर्क्युलर पहा, त्याचा खाता किती NPA आहे, किती वर्षापासून NPA आहे, त्या हिशोबाने 1.5 लाख मधली रक्कम त्यांनी कमी केली. काही लोकांना 1.5 लाखच्या ऐवजी फक्त 50-60 हजार रुपये कर्जमाफी झालेली आहे. अत्यंत खोटं असं विधान दिवे साहेबांनी इथे केलेलं आहे. दुसरी गोष्ट ते सांगताय काहीतरी 98,455 लोकांनी या जिल्ह्यामध्ये कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 78,186 लोकांना कर्जमाफी झालेली आहे. हे आकडे DDR कडे उपलब्ध आहे. कोणीही जाऊन केवळ इथे विरोधासाठी विरोध करून हे आकडे खोटे असू शकत नाही. सांगतो की हे आकडे जर खोटे असेल तर जे शेतकरी जे म्हणतील ते सहन आकडे चेक करूया आपण. मला गुन्हे सर तुम्ही सत्तेत सहभागी आहे, तुम्हाला पण उत्तर द्यायचे. नाही मी अनेक गावांमध्ये फिरतो, अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना हे विचारतो की कर्जमाफी झाली काय. जवळपास 80% लोक सांगतात कर्जमाफी झाली नाही, कर्जमाफी मिळाली नाही. कारण हा सगळा झुटा जुमला आहे. नाही माननीय उद्धव साहेबांनी आग्रह केला, आम्ही पाठिंबा काढतो असं जेव्हा म्हटलं तेव्हा फक्त जाहीर केलं. पण एक वर्षापासून तुम्हाला प्रश्न येतो ना, पाठिंबा काढणार एवढंच आहे तर पाठिंबा काढून दाखवा, त्याच्यानंतर येऊन बोला. एवढ्यासाठी सर तुम्ही टेक्निकली सत्तेत सहभागी आहे, त्यामुळे तुम्हाला पण उत्तर द्यायचे आहे. तुम्ही सत्तेत का सहभागी आहे? असं आहे की भारतीय जनता जेव्हा निवडणुका झाल्या 2014 मध्ये त्यावेळेस पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं नाही. जर शिवसेनेने पाठिंबा दिला नसता तर या राज्यामध्ये पुन्हा निवडणुका लागल्या असत्या आणि त्याचा भार हा शेतकऱ्यावर पडला असता, सर्वसामान्य लोकांवर पडला असता. म्हणून शिवसेनेने फक्त पाठिंबा ठेवला. पण शिवसेनेचे मंत्री आजही लोकांची कामं करतात. 20 वर्षापासून एसटीची पगारवाढ झाली नव्हती. ती पगारवाढ शिवसेनेनं एका दणक्यात केली. 20 वर्षापासून झाली नव्हती. तरुण आम्ही काम करतो. बेरोजगारीचं आपण बोलले. बेरोजगारीच्या बाबतीत जे दिवे सर बोलले की ड्रायपोर्ट हबची स्थापना केली त्याच्यामुळे रोजगार मिळणार. ड्रायपोर्ट हबची स्थापना हे काँग्रेसच्या काळातच त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्याचं काम अजूनही चालूच आहे. सर दिवे सर, ड्रायपोर्टची निर्मिती जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ही जमीन सिकॉमकडे होती. काँग्रेसच्या काळात झालेली आहे.
काँग्रेसच्या काळात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचं नाव तरी काँग्रेसला माहित होतं का? अजून त्याचा जवाहरलाल नेहरू पोर्ट घोषणाबाजी आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. घोषणा केली जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्टचं काम प्रत्यक्ष सुरू झालेलं आहे. ड्रायपोर्टचं काम प्रत्यक्ष सुरू झालेलं आहे. ड्रायपोर्टसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत. रोजगारचं कोणतं साधन नागपूर आपल्या इथून 70 किलोमीटर वसलेली मिहान या ठिकाणी मोठमोठे रोजगार यायला सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी पतंजली तुमच्या उत्तरांवर यांचं मान्यवरांचं काय मत आहे जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं? माझा एक महत्वाचा मुद्दा आहे. आधीचं सरकार काँग्रेसही इथं बसलेलं आहे आणि सध्याचे बीजेपीचे सुद्धा बसलेले आहे. काँग्रेसच्या वेळेस स्वामीनाथन आयोग कुठं अटकला होता आणि 4 वर्ष आता झालेले आहेत बीजेपी सरकारला सुद्धा, तरी सुद्धा स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांसाठी लागू का नाही झालं याचं उत्तर दोघांनी द्यावं. इकडे काय? हा सर काय सांगा. जे आता चालू आहे यांचं संभाषण बीजेपी आणि प्रश्न विचारा सर. प्रश्न विचारत आहे. नाही वर्ध्यामध्ये यांनी ड्रायफ्रूट ह्यांना लॉय स्टीलचा कारखाना बंद पडला, नवीन बेरोजगारी वाढून राहिली. याला कारणीभूत कोण आहे? जीएसटी या नोटाबंदीमुळे बीजेपीने हे चर्चा करणार आहोत. लॉईड्स मध्ये आता प्रशासन बसलेलं आहे, बँक बसलेली आहे. 5 वर्षात तुम्ही का बरं तो कारखाना वाचवला नाही हो? आता सांगता का तुम्ही? हे काय करता तुम्ही मला सांगा. लाईट चालला हातात हो, लक्षात ठेवा. लाईट जर बंद झाला तर वर्धा जिल्ह्यातल्या मॅक्झिमम तरुणांच्या घरी दिवे सुद्धा जळणार नाही. दिवे साहेब आपण सर आश्वासन पण घेऊ. आणखी एक मिनिट. आणखी काही तरुण आपल्या सोबत आहे. तुझा काय प्रश्न आहे? काही तरुण आणखी वर्धेच्या आजूबाजूला जितक्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये रोजगार नाहीये का बरं? याचं कारण काय? तुम्ही काय सांगणार? जे काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांचा एवढा पुळका आणतात, ही शेतकऱ्यांची अवस्था गेल्या 60 वर्षात करण्याचं पाप काँग्रेसने केलं. 1.5 पटी हमी भावामध्ये जर नरेंद्र मोदी 1.5 पटी हमी भाव देऊ शकतात तर काँग्रेसने यापूर्वी जर हे केलं असतं तर ही शेतकऱ्याची अवस्था झाली नसती. काय सांगतात हे मंचावरचे लोक? सगळ्या पक्षाचा अजेंडा घेऊन काम करण्यासाठी बसलेले. हा प्रश्न आपण काँग्रेस राष्ट्रवादीला पण विचारू आणि भाजपला पण विचारू. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण मान्यवर पाहुण्यांकडून जाणून घेऊया. एक वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर महाराष्ट्राच्या मनात काय, लाल किल्ला एक्सप्रेस वर्धेत आहे आणि चर्चा करते आहे. सगळ्यात महत्वाचे 2 प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी की तुम्ही शेतकरी कर्जमाफी केली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामीनाथन आयोग लागू केला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे असा प्रश्न आहे. काय उत्तर द्या कुठेजी? या देशात सगळ्यात मोठी कर्जमाफी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेली आदरणीय शरदचंद्रजी पवार आपण फक्त जुमलेबाजी करता फक्त. आणि दुसरी गोष्ट अशी की एक प्रश्न इथे असं आलं की 1.5 पट हमी भाव आम्ही देऊ, म्हणजे जितका खर्च झाला स्वामीनाथन आयोगाच्या हिशोब रिपोर्टच्या नुसार जितकं शेतात खर्च झाला त्याचे 1.5 पट प्रॉफिट आम्ही देऊ हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सगळ्यात पहिले सांगितलं, पण ते करू शकले नाही. शेतकऱ्याची स्थिती आजही सगळ्यात जास्त दयनीय आहे, पीडित आहे, हे मान्य करण्यात कोणतीच हरकत नाही. चांदूरकर सर हिशोबच काय आम्हाला समजत नाही आहे. 1.5 पट हमी भावाचा हिशोबच काय आम्हाला समजत नाही. 1.5 पट म्हणजे कोणचा होते, कसे 1.5 पट होते अजूनही लक्षात नाही येऊन राहिला. 1.5 पट म्हणजे काय होते? दिवेजी सरांकडनं हिशोब घेऊया. माझ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बसलेली आहे. यांना 1.5 पट भाव कशाला म्हणतात हे समजत नाही, हे कबूल करतात. 60 वर्ष राज्य करून मला सांगा 2006 साली स्वामीनाथन आयोग सबमिट झाला. 2006 साली स्वामीनाथन आयोग हा सबमिट झाल्यानंतर 2014 सालापर्यंत काँग्रेस या देशामध्ये राज्यावर होती, त्यांनी स्वामीनाथन आयोग स्वीकारला का नाही? नरेंद्र मोदी यांनी 1.5 पट भाव उत्पादन खर्च आणि 50% 1.5 पट भाव मिळाला नाही म्हणतात. आपण शेतकऱ्यांना एक मिनिट, एक छोटासा या इथे शेतकरी बरेच आहे आणि वर्धा जिल्ह्यातले शेतकरी आहे, कापूस सोयाबीन सगळे उत्पादक आहेत. किती जणांना 1.5 पट हमी भाव मिळाला? हात वर करा. किती जणांना मिळाला? किती जणांना नाही मिळाला असं वाटतं? किती जणांना नाही मिळाला 1.5 पट हमी भाव? 1.5 पट हमी भाव मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाही. तुमचे हे तमाशे आणि भांडणं नेहमीचे सुरू आहेत. जाहिरातींचा भडीमार आहे, प्रत्यक्षात कृतीचा मात्र अभाव आहे. मी दिवे साहेबांना आणि काँग्रेसला आणि शिवसेनेला
या सर्व पक्षांना माझा एक प्रश्न आहे की इथेच तुमचा 1.5 हमीभाव मिळाला नाही मिळाला हे भांडणच शेतकऱ्यांनी बघायचे की तुम्ही आता 1.5 हमीभाव कसा देणार, ठोस आश्वासन कसं देणार, तुम्ही काय सांगणार? आतापर्यंत शेतकऱ्यांचा जे हमीभाव वायाच गेला, परंतु ज्यांनी शेतकऱ्याचे चणा आणि तूर घेतलं त्याचे अजूनही पैसे मिळायचे आहेत. नाही, उत्तर घेऊया. मी आणखी काही शेतकऱ्यांकडे येतो. शेतकऱ्यांची मुलं या ठिकाणी आहे, महिला आहे, काय परिस्थिती आहे? सर, इथून 7 किलोमीटरवरती उत्तम कालवा कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये 2015ला 136 कामगार काढले काही कारण नसताना. आमदार खासदार साहेबाकडे गेलो, खासदार साहेब म्हणते आमचं जमत नाही, तर जमते कोणासोबत? मगाशी तुम्ही जसा प्रश्न केला की आता 5,000 रोजगार मिळणार आहे, 5,000 वर्धा जिल्ह्यामध्ये मुलं आहे का की जास्त आहे? नक्कीच मागे येतो परत. काहीतरी लोक आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करणार होते, या सरकारने दुप्पट केलं का, एवढाच माझा प्रश्न आहे. सर्वप्रथम हे जे काँग्रेसवाले यांना स्वामीनाथन आयोग लागू करा हे म्हणण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही, कारण की 60 वर्ष यांनी सत्ता भोगली. आतापर्यंत जे कास्तकाराचं जे हे ह्या लोकांनी केले. 10 वर्ष कृषी मंत्री शरद पवार साहेब होते, त्यांनी काय केलं हो? अजित हात सोडा. होतं की नाही 10 वर्ष 60 वर्ष सगळे उत्तर घेऊया. आणखी काही? हा, तुमचा काय प्रश्न आहे? महाराष्ट्र शासनाच्या कृषी विद्यापीठानं कापसाचं उत्पादन खर्च 7,262 रुपये काढला असताना कोणत्या हिशोबाने 5,400 रुपये 1.5 भाव होतो? हमी भावाचं विचारूया. तुम्ही राशन कार्ड घेऊन आले, काय मागणी आहे? माझं हे कार्ड मागच्या महिन्यापर्यंत चालू होतं आणि या महिन्यात डिलीट दाखवते. मी शेतकरी. पीडीएसचा पण प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊ. सगळ्यात महत्वाचा, वर्धा जिल्हा हा विदर्भात दुसऱ्या नंबरला आहे शेतकरी आत्महत्यांमध्ये. त्यामुळे यावर उत्तर घेऊया आपण. दिवे साहेबांकडनं उत्तर घेऊया आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं घेऊया. आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी. नंतर सगळ्यांचं परत एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय, लाल किल्ला कुणाचा हे जाणून घेण्यासाठी ही TV9ची एक्सप्रेस या ठिकाणी आलेली आहे आणि आपण चर्चा करतोय. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण मान्यवर पाहुण्यांकडनं घेण्यात येतोय. परंतु नोटबंदी झाली आणि नोटबंदीत किती लोकांना नुकसान झालं, हात वर करा. नोटबंदी आता हात खाली करा. नोटबंदीमुळे फायदा झाला असं किती लोकांना वाटतं? फायदा झाला नोटबंदीमुळे? पहिले हे यांचं घेऊन घेऊया, काय वाटतं? नोटबंदीमुळे इन्कम टॅक्स मध्ये याची देशाचं हे वाढलं, इन्कम वाढलं, इन्कम टॅक्स भरणाऱ्याची संख्या वाढली आणि काळा पैसावाल्यावर आता नंबर 1चे व्यवहार देशात राज्यात चालू व्हायला लागले. तुम्ही काय सांगणार? नोटबंदी से देश में क्राइम कम हुआ है. नक्कीच गुन्हेगारी कमी झाली. प्रशांत भाऊ काय सांगणार? नोटबंदीमुळे सगळ्या समजदार लोकांना माहित आहे की रोजगार गेले. देशभरामध्ये गरीब जे होते, व्यावसायिक होते, व्यावसायिकांना नुकसान झालं आणि सर्वात मोठं म्हणजे आपल्या इथले गोरगरीब जनता जी आहे ती एकदम अनेक दिवस जी आहे वंचित राहिली. ठीक आहे, तुम्ही काय सांगणार? नोटबंदीचा फैसला हा या केंद्र शासनाचा तुघलकी फैसला होता आणि त्याच्यामध्ये नुसत्या एकट्या मुंबईतून त्या दिवशी नुसत्या नीलम गोरे जे शिवसेनेच्या ज्या प्रवक्त्या त्यांचं स्टेटमेंट होतं नागपूरला की बा एकट्या मुंबईतून असा कंटिन्यू जो कामगार जो अनऑर्गनाइज सेक्टर मधला 45 लोकांचा रोजगार एकट्या मुंबईतून गेला आणि टोटल देशातून 3 कोटीचा रोजगार गेलाय या नोटबंदी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ह्या बीजेपी सरकारने इथं डिजिटल संडास आणले, काही गरज नव्हती. शाळेमध्ये डिजिटल कम्प्युटर का बरं नाही आणले? नक्कीच हे सगळे उत्तर आहे सर. सगळे उत्तर घेऊ. तुमचा प्रतिनिधी आहे, शिवसैनिक आहे तुम्ही, तुमचे प्रतिनिधी आहे, त्यांच्याकडे उत्तर घेऊया. आमचे प्रतिनिधी आहेच हो, आम्ही आहोत, पण आम्ही सत्तेत असूनही आंदोलन करणारी लोक आहो. आमची विद्यमान सरकार, बीजेपीला हा प्रश्न आहे. दुसरा विषय, तुम्ही आपल्या जागेवर जा. मान्यवर, सगळ्यात सर नोटबंदीचा प्रश्न आहे. दिवे सर तुमच्याकडे येतो आणि मग शिवसेनेचे नेते त्यांच्याकडे येतो. सर सांगा, उत्तर द्या. नोटबंदीमुळे या देशातील काळा पैसा ज्यांच्याजवळ होता त्यांच्यावर वचक बसला. या देशाचा आतंकवाद कमी सर, पण बहुतांश लोकांना तो स्थिती आहे. या देशातला क्राईम, या देशातला आतंकवाद हा कमी झाला. या देशाच्या बाहेरून कुठे नोटबंदी आणि कुठे नोटबंदीमुळे या देशामध्ये लोकांनी सगळे व्यवहार पांढरा करायचं होतं, 1 नंबरमध्ये करण्याचं सुरू केलं. या देशामध्ये या नोटबंदीमुळे टॅक्स पेअर वाढले. ही वस्तुस्थिती आहे. लोकांची नाराजी आहे सर, लोकांची नाराजी म्हणता. हे बहुतांश लोक, 60% लोक नाराज आहे. नोटबंदीचा जर निर्णय हा चुकीचा असता तर नोटबंदी नंतर या देशामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या
या सगळ्या निवडणुकांमध्ये देशाच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला निवडून सर दिलं. सर 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 भारतीय जनता सर कोठारी सर सुधीर कोठारी सर मी तुमच्याकडे येतो. काँग्रेसचा तुमचा मित्र पक्ष आहे. माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी केलेली नोटबंदी ही देशाला आवडलेली आहे. चांदूरकर साहेब दिवे सर एक मिनिट सर विनंती आहे. हा चांदूरकर साहेब प्रदेशमध्ये 400 पैकी 300 सीट नोटबंदीनंतरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, त्यांनी सुद्धा आता राजीनामा दिला की नोटबंदीचा निर्णय चुकला आहे म्हणून. सगळ्या टेक्निकल लोकांनी यांची जी कल्पना होती की काळा पैसा हा जो आहे लोकांकडे हा पडून राहील, पण 98% पैसे करन्सी ती नोटबंदीमुळे इथे आली. एकही काळा पैसा झाला नाही, उलट काळा पैसा पांढरा झाला यांच्यामुळे. सर उत्तर घेतो. हा गुळे सर 4 वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारनं असा एकही निर्णय घेतला नाही जो जनतेच्या फायद्याचा असेल. तुम्ही सरकारमध्ये सांगा, तुमचे मंत्री आहे केंद्रात, प्रश्न विचारताय लोक, तुमचे मंत्री आहे. सांगतो आम्ही. एवढाच फक्त प्रश्न आहे का शिवसेनेने पाठिंबा काढला किंवा शिवसेना जर बाहेर पडली तर यांचं पितळ उघड होते म्हणून शिवसेना आहे फक्त. तरुणांना यांना विचारा काय वाटतं. आज 2000 ची नोट बाजारामध्ये नाही, 2000 ची नोट गेली कुठं? यांनी नोट बंदी केली, 1000 ची नोट बंद केली आणि 2000 नोट पूर्ण बाजारामध्ये पूर्ण गायब आहे. आणि दुसरी गोष्ट, व्यापारी आजपर्यंत किसान आत्महत्या करत होते, परंतु आज व्यापारी सुद्धा आत्महत्या करत आहे यांची पॉलिसीमुळे. नोटबंदी आणि जीएसटी मुळे आज उत्तम कालवा महालक्ष्मीचे 75% कर्मचारी बंद झाले, बेरोजगारी किती प्रमाणात वाढली. नक्की सर. सर हा उत्तर घेऊया. आणि हे दोन्ही महत्वाचे प्रश्न आहे. सगळ्यात तुमच्यासाठी प्रश्न होता इथनं की जर इतके नाराजी आहे तर मग तुम्ही सत्तेतून बाहेर का पडत नाही, काय सांगणार, काय उत्तर आहे. आधी सांगितलं का महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमत दिलेलं नाही आहे, पूर्ण बहुमत दिलं नाही. आम्ही जर सत्तेतून बाहेर पडलो तर ताबडतोब निवडणुका लागतात आणि त्याचा खर्च सगळ्या जनतेवर पडणार आहे. आता नाहीतर निवडणुकीची वेळ आलीच आहे. लागू द्या जर तुमचे काम आता स्वतंत्रपणे लागू द्या, निवडणुकी लागू द्या, स्वतंत्रपणे लोकांना दाखवून देणार आहे. सगळ्या तुम्ही जर सत्तेवरून बाहेर पडले तर निवडणुकी लागू द्या. तुमचा काम खरंच जर शेतकऱ्यासाठी चांगलं असन, बेरोजगारासाठी चांगलं असन, विद्यार्थ्यांसाठी काम असन तर तुम्ही पुन्हा निवडून येणार बहुमतांनी. तुम्ही सर हा फक्त एवढं लक्षात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असो का शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावासाठी असो, शिवसेना प्रमुख फक्त उद्धव ठाकरे यांनी प्रश्न मांडले, नोटबंदीमुळे लोकांचे रोजगार गेले, बेरोजगारी वाढली, नोटबंदीमुळे पूर्ण अर्थव्यवस्था कोळंबली इथे भारताची. आणि नोटबंदीमुळे या देशामध्ये जे 1 नंबरमध्ये व्यवहार करणारे होते त्यांचे व्यवहार सुरळीत चालू राहिले. आज आपण जो या देशाचा आर्थिक विकास बघतोय, आज या देशामध्ये नॅशनल हायवे 3 पटीने वाढला. या महाराष्ट्राचा विचार, या जिल्ह्याचा विचार करा, या जिल्ह्याचा विचार करा. मागे येतो. काय प्रश्न. माझा एक सर्वात महत्वाचा प्रश्न. सर दिवे सर तुमच्यासाठी प्रश्न आहे, नॅशनल हायवे संदर्भात प्रश्न आहे, घेऊया. सर्वात मोठा एक वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रश्न आहे. गेल्या 1 वर्षापासून तिथे कशी परिस्थिती आहे, आपली कृषी उत्पन्न बाजार समिती किती दिवस बंद होती, एक व्यापारीने किती मोठा घोळ करून किती शेतकऱ्यांचं नुकसान केलं याचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांना करून सुद्धा अजूनपर्यंत भाजपने या संदर्भात काही केलं नाही. कारण तो आरोपी यांचा सरपंच आहे भाजपचा. नक्की याचं उत्तर जे आहे ते आपण घेऊया. पण सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की काय सांगणार नॅशनल हायवे बद्दल. तुम्ही सांगत होते काहीतरी, शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊया आपण याच्यानंतर. हा बघा, आज शेतकऱ्यांचे प्रश्न कठीण आहे, शेतकरी अडचणीत जीवन जगतो आहे, हे खरं आहे. परंतु यासोबत देखील आज सिंचनाचे प्रश्न आज या जिल्ह्यात लोअर वर्धामध्ये 8000 हेक्टर मायनर इरिगेशन, ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून, स्प्रिंकलरच्या माध्यमातून शेवटी शेतकऱ्याचा विकास होईल कसा. शेतकऱ्याच्या शेताला पाणी पुरवणं हे काम आहे. सबसिडी नाही, ड्रीपची सबसिडी उपलब्ध नाही, ड्रीपची सबसिडी 2-2 वर्ष देत नाही. आज ड्रीप म्हणतात, ड्रीप बरोबर आहे ड्रीपचं. या लोकांना जे आज दुःख होत आहे, कारण याच्या आधी ड्रीपची सबसिडी ही त्या कंपन्यांना जात होती, त्यावेळेला ज्यांना आनंद होत होता. आज ड्रीपची शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गंभीर बँक उडवली.
या जिल्ह्यातली बँक कोणी बुडवली? या जिल्ह्यातले बंद पडले. या जिल्ह्यातले सुरू कोणी केले? या विदर्भातले साखर कारखाने कोणी बंद पडले? या विदर्भामध्ये 22 साखर कारखाने या सगळे कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. एक मिनिट आता जिल्हा बँकेचा आरोप केलाय, राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, एक मिनिट, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जे इथे बंद झाली तिथं व्यवहार थांबला. आता माझे भाजपचे बिल, अरे थांबा हो थांबा, एक मिनिट, आम्हाला बोलू द्या, आम्हाला बोलू द्या, आम्ही बोलून राहिलो. बँकेमध्ये विलिनीकरणासाठी 100 कोटी रुपये दिलेले आहेत. 100 कोटी रुपये दिलेले आहेत. शेतकऱ्यांचे पैसे त्यात अडकलेले आहेत. शेतकऱ्याचे पैसे मिळालेच पाहिजे. शेतकऱ्याचे पैसे मिळालेच पाहिजे. रिझर्व्ह बँकेच्या एक चुकीमुळे त्या बँकेची ही स्थिती आलेली आहे. जेव्हा रिझर्व्ह बँकेचं एक पत्र आला की तुम्ही डिपॉझिट घेणे बंद करा, तेव्हा ही बँक बुडाली. त्याच्या आधी आरोप केला. कुणावर आरोप आहे तुमचा? जिल्हा बँकेत कुणावर आरोप आहे? पर्पल होता. जी बँक होती सगळ्या लोकांना माहिती आहे. जिल्हा बँक बुडवली या लोकांना माहिती आहे. या जिल्ह्यातील जिल्हा बँकेची जिल्हा बँकेचा महत्वाचा प्रश्न आहे काय त्याचा आरोप मला कोठारी साहेब, मला एक विचारायचं आहे. 350 कोटी रुपयाच्या ठेवी डुबलेल्या आहे. तुम्हाला शेतकऱ्यांचा पुडका येऊन राहिला. ते 350 कोटी कोणाचे हो? एवढे मोठे खातेदार तुमच्या ह्याच्यात थकबाकी आहे. त्याचे खातेदार कोण? ते कोणा बँकेने डुबवले? कोणी म्हणता कोणावर? सर उत्तर 350 कोटी रुपये आजही त्या बँकेजवळ डिपॉझिट आहे. 350 कोटी डिपॉझिट असून आम्हाला लोकांकडून 450 कोटी रुपये 450 कोटी रुपये घ्यायचे आहे. आणि 450 कोटी रुपये आम्ही त्याची पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक गंभीर प्रश्न आहे. एका तरुणाचा गंभीर प्रश्न आहे. दोन्ही विरोधकांना आणि सत्ता पक्षाला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. आमची विनंती आहे TV9ची की असा काही पाऊल उचलू नका. काय मागणी आहे तुमची महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत पोहोचवा. माझा जो विषय आहे हा महाराष्ट्र होमगार्डसाठी आहे. महाराष्ट्र होमगार्डने 2016 पासून या ठिकाणी आंदोलन केलेले आहे आणि भाजप सरकार सत्तेत येण्याच्या आधी हो जे आमचे लाडके मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री साहेब आणि वित्तमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनीच होमगार्डचे नेतृत्व केले. ते 2010 पासून अद्यापर्यंत 4.5 वर्ष झालेले आहे सरकारला सत्तेमध्ये येऊन बहुमतामध्ये असून अद्यापर्यंत. होमगार्डचा एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला विनंती आहे TV9ची अजूनही की आत्मदहनासारखा इशारा पाऊल उचलू नका. सरकार तुमचं ऐकेल. आम्ही TV9 तुमची मागणी जी आहे ती सरकारपर्यंत पोहोचू. होमगार्ड बाबत सरकारचे जे उदासीन धोरण आहे त्यामुळे आजपर्यंत शेतकरी तो सोडा आत्महत्या, आता होमगार्ड सुद्धा आत्महत्या करायला लागलेला आहे. 26 जानेवारी रोजी हे स्वतः आत्मदहन करण्याचा इशारा सरकारने दिला. आत्मदहनाचा इशारा सर दिवे सर तुम्हाला आश्वासन द्यायचं आहे. या TV9च्या मंचावर तुम्हाला आश्वासन द्यायचं आहे. होमगार्डच्या लोकांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया आत्मदहन करू नये, आत्महत्या करू नये. त्यांनी आम्हाला ते निवेदन द्यावा. त्यांचा प्रश्न हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून त्यांचा प्रश्न सोडून देण्याचा प्रयत्न करण्यात. त्यांनी आश्वासन दिलं आहे. भाजपच्या वतीने आश्वासन दिलं आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करू. तुम्ही काय सांगणार सर? हे फक्त घोषणांचा सरकार आहे. फक्त लोकांना हे काय सांगतात मला सांगा. त्यांचा प्रश्न तो निर्माण झालेला तर काँग्रेसच्या राज्यातच झालाय. मी त्यांना विनंती करतोय की आपली मागणी ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून ती आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करू. आपण कृपया आत्महत्या करू नये ही आपल्याला विनंती आहे. आपण कृपया आत्महत्या करू नये ही आपल्याला विनंती आहे. आज होमगार्डमुळे ह्या जिल्ह्यातल्या सर्वात जास्त मुलांचं नुकसान झालं आहे साहेब. कारण की सर्टिफिकेट नाही मिळालं, नाही तर कितीतरी मुलं पोलीस खात्यात लागत होती. हे सरकार आलं तेव्हापासून सर्टिफिकेट नाही भेटलं, सर्व मुलांचं नुकसान झालं. मुंबईमध्ये सरकार यांचं आहे, दिल्लीमध्ये सरकार यांचं आहे. हे आश्वासन देतात ना की तुम्ही आत्महत्या करू नका, 26 जानेवारी पर्यंत करून दाखवा. या नाही सर तुम्ही काय पाठपुरावा करा. 26 जानेवारी पर्यंत प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांकडे नेण्यात येईल आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आजपर्यंत जसे आश्वासन 4.5 वर्षातले फसले आहे तसं हे आश्वासन मुख्यमंत्र्यांना घेऊन आतापर्यंत आम्ही नागपूरला पायदळ गेलो, दिल्लीपर्यंत जाऊन आलो. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन आतापर्यंत सर्व खोटे झालेत. त्याबाबत आपण सुद्धा आर्वीमध्ये असताना मुख्यमंत्र्यांनी MIDC निर्माण करण्याचं आश्वासन 4 वर्ष अगोदर दिलं. सत्ता झालेली आहे पण अजूनही पूर्ण झालेलं नाही. पट्ट्याच्या संदर्भामध्ये या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतका
क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. 2011च्या पूर्वीचे जेवढे लाभधारक होते, अतिक्रमणधारक, त्या सर्वांना पट्टे देण्याचा निर्णय झालेला आहे. एवढंच नाही तर पंडित दीनदयाळ उपाध्यायमध्ये 50,000 रुपयाचं अनुदान प्लॉट एक पट्टे वाटपाचा एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण सगळ्यांशी चर्चा करूया. महिला ज्या दिसतात, या सगळ्या महिला ज्या आहेत त्या पट्टे वाटपाच्या मागणीसाठी आल्या. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या प्रश्नावर सुद्धा लक्ष देऊ. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी. महाराष्ट्राच्या मनात का हे आपण जाणून घेतो या कार्यक्रमात. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. एक काकू एक प्रश्न विचारत होत्या ब्रेकच्या आधी. काय प्रश्न आहे तुमचा, सांगा. आमच्या गरिबांना वर्धा ते नागपूर पर्यंत पायदळ चालत गेलो तरी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला येणं सुद्धा अत्यंत आवश्यक वाटलं नाही. आणि नंतर महाराष्ट्र का मुख्यमंत्री झूठा है, जनते का विश्वास टूटा है. आज गल्ली पासून दिल्ली पर्यंत आम्ही सायकल मोर्चाने गेलो तरी आमचे हात घेतले गेले. कामाची दखल घेतली. एक महत्वाचा एक प्रश्न मी येतो सगळ्या सत्ताधाऱ्यांकडे. एक महत्वाचा प्रश्न आहे तो एक प्रश्न की किती लोकांना नरेंद्र मोदी पसंत आहे केंद्रामध्ये. किती लोकांना नरेंद्र मोदी पसंत, किती लोकांना राहुल गांधी पसंत आहे, किती लोकांना राहुल गांधी पसंत आहे. नरेंद्र मोदी का राहुल गांधी का नाही, नरेंद्र मोदीच का? कारण की राहुल गांधी आम्हाला पसंत नाही, मोदी साहेब पसंत आहे फक्त. अबकी बात मोदी सरकार. मला सर्व सरकारना हाच प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत महिलांसाठी काहीच केलेलं नाहीये, पुढे काय करणार आहे तुम्ही? हा प्रश्न आहे. इकडे तुम्हाला काय तुमचं काय आपलं राहुल की नरेंद्र मोदी? नाही, राहुल गांधीच पाहिजे. कारण काय जे मोदी सरकारनं जे 5 वर्षात एवढं कमावलं जे काँग्रेसनं कमावलं नाही, 70 वर्षापर्यंत कमावलं नाही. अतिक्रम धारक लोक ते दिल्लीपर्यंत जाऊन गेले तरी पण त्या सरकारनं आमच्या झोपडपट्टीवर लक्ष दिलं नाही. ते घरपट्ट्याचं समाधान केलं. आम्ही वचन देतो की आम्ही तुम्हाला झोपडपट्टी तुम्हाला पट्टे देऊ, परंतु तुम्ही आतापर्यंत आम्हाला पट्टे दिले नाही. हे आश्वासन तो खोटा आहे, हे असं मी या सरकारला बोलतो. फक्त आणि फक्त राहुल गांधी का, नरेंद्र मोदी का नको? नरेंद्र मोदी सगळं भोगणारे सरकार आहे. सर, हायटेकचा विषय जो आहे पॉलिहाऊसचा G9 विषय आहे सर. याच्यामध्ये जिल्ह्यामधले 150 लोक आज आत्महत्याग्रस्त आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्यावर 1 करोड रुपयापासून तर 10 लाखापर्यंत कर्ज आहे. माझ्या संबंधित 4 मान्यवरांना प्रश्न आहे हा, आणि याचं उत्तर सविस्तर पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यावर 10 लाखापासून 1 करोडपर्यंत कर्ज पोहोचलेला हायटेक शेतीमध्ये पॉलिहाऊस आणि शेडनेट हा विषय आहे. नक्कीच हा प्रश्न घेतोय सर. आपण सर्वे घेतला त्यामध्ये नरेंद्र मोदींना पसंती कमी दिसते. काय सांगणार भाजपचे? नाही, आपला सर्वे या ठिकाणी जर आपण हात वर बघितले असेल तर नरेंद्र मोदीसाठी जास्त हात वर गेले होते. या ठिकाणी महिला हा मोदी सरकारचा महत्वाचा बिंदू आहे. आम्ही उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून देशामध्ये 6 कोटी महिलांना गॅस कनेक्शन दिले आहेत. 45,000 महिलांना या जिल्ह्यामध्ये गॅसचे कनेक्शन दिलेले आहेत. 2022 पर्यंत कोणताही गरीब या देशातला घराशिवाय राहणार नाही, हे नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे. आणि पुन्हा या देशामध्ये वाटपाचा एक प्रश्न आला. पट्टे वाटपाचा प्रश्न आला. पट्टे वाटपाचा हे सगळे दिल्लीपर्यंत गेले. पट्टे वाटपाचा प्रश्न आला. हा, पट्टे वाटपाचा प्रश्न सर येतो तुमच्या कोठारी साहेब. पट्टे वाटपाचं आश्वासन हे सगळे दिल्लीपर्यंत गेले, दखल घेतली नाही म्हणतात. अतिक्रमणवाल्यांना पट्टे मिळालेच पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची फायनल क्लोजिंग करा. सर, उज्ज्वला योजनेच्या बाबतीत जे बोलले, ऍडव्हर्टाईज केली का उज्ज्वला योजना जसं काय गरीबाला फुकटात सिलेंडर दिले, पण ते फुकटात नाही दिले आहे. सगळे पैसे त्याच्या सबसिडीतून जमा करण्यात येत आहे आणि 400 रुपयाचा सिलेंडर 1000 रुपयावर गेलाय. कोठारी साहेब सबसिडीचे पैसे जमा करून राहिलेले आहे, ते फुकटात नाही देऊन राहिलेले आहे. आणि एक प्रश्न आहे, हे कोऑपरेटिव्ह बँकचा प्रश्न काढला. शेलूमध्ये जे टालाटुलेने जे शेतकऱ्याचे पैसे बुडवले, तो टालाटुले कोणत्या पक्षाचा व्यक्ती होता? तो भारतीय जनता पक्षाचा व्यक्ती होता. तेव्हा त्यांना पुळका नाही आला. आनंद गुढे सर फायनल क्लोजिंग. लोकांच्या सबसिड्या बंद केल्या, कोट्यावधी रुपयाच्या. हजारो लोकांना वाटले एकदा सिलेंडर जर संपलं तर गरिबाकडून सिलेंडरही घेणं होत नाही. अशा प्रकारची उज्ज्वलाचे हाल आहे. कोट्यावधी रुपयाची सबसिडी, गरीब लोकांना सिलेंडर मिळालं याचं दुःख यांना होतं. गरीब लोकांना एकही निर्णय या देशातल्या जनतेच्या हिताचा घेतला गेला नाही. या देशातल्या जनतेचा एकही निर्णय या देशातल्या महाराष्ट्राच्या मनात काय, वर्ध्यातील मतदारांच्या मनात काय हे जाणून घेतलं.
अनेक महत्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले. बेरोजगारी असो, शेतकऱ्यांच्या समस्या असो, पट्टे वाटपाचा प्रश्न असो, रोजगार निर्मितीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती प्रमुख पाहुण्यांकडून मिळाली. सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो मी. सगळ्या पाहुण्यांचा मनपूर्वक आभार मानतो. इथल्या वर्धा जिल्ह्यातल्या मतदारांचा आभार मानतो, तरुणांचा आभार मानतो. कारण की तरुण या देशाचं भविष्य आहे. असं म्हटलं जातं, युवा तो हवा होते हैं, हवाओं को बदलने की कोशिश ना करो. जब ये युवा बदलते हैं तो इस दुनिया के इतिहास बदल जाते हैं. या सगळ्या तरुणांना पण धन्यवाद. या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी. इथेच थांबूया.